हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक आहात. तर बघा, इथं आम्ही चाललो आहे थोडं बाहेर, काम आहे. सो परीचे बाबा शूज घालत आहेत परीला. मी चालली आहे खाली, बॅग वगैरे घेतली आहे मी हातामध्ये. तर खाली मी पार्किंगला थांबणार आहे, ते दोघं येणार आहेत. सो चला, मी कुठं जाणार आहे तुम्हाला सांगते. तर बघू शकता, हे आमचं पार्किंग आहे. सो परीचे बाबा गाडी जे पार्क केलेलं आहे ना ते घेत आहेत. सो आम्ही चाललेलो आहे गोल्ड शॉपिंगला. म्हणजे माझ्या बर्थडेला आहे ना, हे आमचे आहो मला गिफ्ट घेणार होते. पण मी काय म्हटलं की माझ्याकडं सध्या सगळं आहे, तर गिफ्ट नको बोलली होती. तर त्यांनी मला सरप्रायझिंग असं गिफ्ट दिलेलं आहे. सो त्यामुळे मला मंगळसूत्र घ्यायला आम्ही चाललेलो आहे. सो बघू शकता इथं तळेगाव किती इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. मी मार्केटमधून चालली आहे आता. तर इथं मेला लागलेलं होतं. परी बघू शकता इथं कशी बघती आहे, मिडल तिला बसवलेलं आहे. सो चला बघूया कसं असणार आहे व्लॉग वगैरे. तर हे मिनी व्लॉग आहे गाईज. तर बघू शकता इथून आम्ही रिलायन्स स्मार्टच्या इथून चाललेलो आहे. इथं शिवशंभू असं तीर्थ असं हे आहे स्टॅच्यू, आणि इकडं नगर परिषद आहे. सो चला आम्ही चाललेलो आहे आता. तर आणि अजून एक सांगायचं म्हणजे की मला आहे ना असं म्हणजे नाही का ड्रेस वगैरे तर माझ्याकडं ऑलरेडी भरपूर होते, आणि जे काय मला साहित्य लागणार होतं ते पण भरपूर होतं. म्हणून मी असं म्हणजे नाही का माझ्या मनात होतं की गोल्ड काहीतरी खरेदी करावा खूप दिवसानंतर. तर ह्यांनी ते आज माझं स्वप्न पूर्ण केलं. तर यांनी मला मंगळसूत्र घेतलेलं आहे. सो बघू शकता इथं सगळं रेट वगैरे ठरवत होते. तर बघा इकडं बिल वगैरे हे केलेलं आहे. हे ओनर आहेत धन गोल्ड म्हणून शॉप आहे. खूप रिजनेबल असा आम्हाला रेट बसलेला आहे, आणि ज्वेलरी डिझाईन पण चांगलं होतं. तर आम्ही खरेदी केलो, आणि त्यानंतर थोडं पेट्रोल घ्यायला म्हणून ह्याने पेट्रोल बंकच्या इथं स्टॉप केले. परी बघू शकता कसं दंगा चालू आहे परीचा, शांत काय कुठं बसत नाही. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. सो चला बाय बाय.